running wild. हे गाईज गुड मॉर्निंग गेलं खड्ड्यात गाईज. पहिले व्हिडिओ पूर्णच्या पूर्ण पहा. व्हिडिओमध्ये काय असो का नसो ते मला काय माहीत नाही. व्हिडिओ सगळ्यात अगोदर पूर्ण पाहायचा. काय राव एवढ्या अशा मेहनतीनं व्हिडिओ बनवतो, रोज तुमच्यासाठी फिरतो, काही ना काही म्हणजे एडिटिंगमध्ये एवढा वेळ जाते मला. मी रात्री 12-1 वाजते तर मला झोपायला. परत समजा व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा 12-1 वाजता अपलोड करतो. एडिटिंगपर्यंत तेवढा वेळ जाते मला. आणि 1 वाजता व्हिडिओ जेव्हा एडिट करतो, एडिट व्हायला 1 घंटा लागते. म्हणजे ते एडिटिंग केलेली समजा व्हिडिओ एका प्रोसेसमध्ये समजा सगळं कॅप्चर करायला 1 तास लागते. ते झाल्यावर नंतर समजा यूट्यूबमध्ये अपलोड करायसाठी समजा मी सकाळी उठत असतो 5-6 वाजता. उठल्याच्या नंतर व्हिडिओ अपलोड करतो यूट्यूबमध्ये. प्रोसेसिंग व्हायला लागते अर्धा-1 घंटा. ते घंटा लागल्यावर मग मी 6 वाजता किंवा समजा 6-6:30च्या तेवढ्यात असा व्हिडिओ अपलोड करत असतो. नंतर मग तेव्हा तुम्ही ते चांगला व्हिडिओ पाहता. पण तुम्ही राव व्हिडिओ का पूर्ण पाहतच ना. कोणी पाहते अर्धाच मिनटं, कोणी पाहते 1 मिनटं, कोणी पाहते 2 मिनटं. व्हिडिओमध्ये काही असो तुम्ही पूर्ण पहा ना. जेव्हा पाहसाल तेव्हाच तर समजा माझ्याबद्दल किंवा आपल्या व्हिडिओबद्दल तुम्हाला वाटेल थोडंसं की हो गडा असं म्हणजे चांगला बनवला किंवा वाईट बनवला काही असो. मग तुम्ही कमेंट करू शकता ना, आहे की नाही. तर असं नका करत जाऊ की व्हिडिओ उलसत पाहत नका जाऊ. व्हिडिओ पूर्ण पाहत जा. भले व्हिडिओमध्ये काही असो ते थंबनेल गेलं खड्ड्यात. आपण व्हिडिओ बनवतो, तुम्ही पाहता तर पूर्ण पहा. फक्त मग एवढंच म्हणणं आहे. गाईज इथं पहा किती मोठा सड्डा आहे. किंवा झूम करून दाखवतो. हे पहा, हे सड्डा पहा किती मोठाच्या मोठा सड्डा आहे. गेला आता दिसते बरोबर. हे पहा गाईज. पहिले आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा असा सड्डा दिसला की आहे ना गळ्याला थुका लावायचो. असं करायचो, असं थुका लावायचो पहिले. म्हणजे जेव्हा लहान होतं ना तेव्हा. आणि असं म्हणणं होतं की म्हणजे सड्डा आहे ना रगत पिते म्हणायचं. म्हणून असंच घ्यायचं थुका इथं लावायचं पहिले. अशी तू लावायची का? हे असा सड्डा दिसला हे असं धरायचं इथं लावायचं. पहिले लेस लावायची तशी. हा. हे पहा मित्रांनो, हे अश्विनीची चप्पल. आणि हिचं बघा हे आहे ना हे निसटलं खालून जे राहते गुंडी समजा ते गुंडी निसटली. आणि आता आहे ना समजा माझ्या हातामध्ये आहे हे तार. हे बघा हा तार आहे ना. आता मी आहे ना याला लावतो बघा. या चपलीला याच्यामध्ये घालतो असं आणि सेट करतो. समजा हे तार खालून लावतो. आता तुम्हाला अशी दिसते ना ही चप्पल. आता पहा कशी दिसते. मग अशी चप्पल कशी होती आणि आता पहा चप्पल कशी आहे. हे बघा इथं आहे ना मी ते तार लावला. पहा कसं लावला ते. गाईज याला म्हणतात इंडियन जुगाड. या इंडियन जुगाडासाठी लाईक करू वाटलं करा, पण व्हिडिओ अजून पूर्ण पहा. आणि मित्रांनो मी हा सध्या वावरामध्ये आपल्या मांडवाखाली. हे बघा. आणि मी आता हे मांडव उपसायलो. हे बघा इथंशी डायरेक्ट आहे ना हे जे आहे या जाळ्यातून समजा हे बघा या जाळ्यातून आहे ना या खड्ड्यामधून हे जाळं उपसलं. हे पाय या खड्ड्यामधून हे जाळं उपसलं. डायरेक्ट समजा आता मळा जे आहे आपला ते डायरेक्ट उपसायचा. हे एक राहिलं आणि तिथे ते एक राहिलं. हे जे आहे ना हे मी हात लावला हे होय आपलं समजा मेन जाळं जे वरी मांडवाला आहे ते होय आपलं मेन जाळं. आणि हे जे आहे ना हे जे मी हातात आहे हे लांब खालचं याला मी बांधली अशी समजा दोरी बांधली तशी. आणि आहे ना हे आता असं धरून असं वरी उचलायचं. उचलल्यानं काय होते खालचं जाळं उपसते जे जमिनीत आहे ते. याला धरून असं वरी उचलायचं. पण जेव्हा समजा ते लाकूड घालून असं वरी उचलतो ना तर ही जी गाठ मारतो आपण समजा या जाळ्याला आणि त्या लाकडाला, ही गाठ आहे ना एवढी टाईट होते अशी कशीच निघत नाही. हे बघ ही जी गाठ आहे ना एवढी टाईट होते, खूपच टाईट होते, कशीच निघत नाही. आता हिला सोडायचा थोडा प्रयत्न करतो. आता आमचा मळा पडणार आहे. प्लॅन चौपट झाला, लाकूड मोडला आमचं. आता पडते आहो ती काढा लागते सगळे. आता पडते कसा पडला. आणि
लाकूड ते लाकडाला काही खोसा लागत नव्हतं. या मळ्यावर मी 4 महिने काढले वावरात झोपू झोपू. इथूनच डुकरं खेदले. इथं अश्विनी उभी आहे. आता हे मळा राहिला नाही, कारण की इथून पुढं आपल्याला टाकायचं आहे पळाटी, म्हणजेच कापूस टाकायचा आहे वावरामध्ये. बसलो सध्या इथं पाणी प्यासाठी. अश्विनी बसली तिथं. इथं आपली कळशी आहे आणि इथं बसलेला मी हाव. तरी समजा ऊन लागायला, बाद तहान बी लागायली. तिथं मागं समजा विशालची विहीर आहे, तिथून पाणी आणून समजा पितळा आलो. ऊन लय लागायला. घरी जाऊ आता. काय काम आहे? घरी नाही करायचं काम, ते उपनायचं आणि ते राहिलं. लय ऊन लागायले बाप्पा. आता झालं ना, उद्या येऊ सकाळी. डबल एकदा हात लावायचा कामाला. संध्याकाळी येऊ. संध्याकाळी ते फुकून द्यायचं राहिलं. काय ते कडबा ते रान असं मोकळं करा वाटायला पटकन. मग मी रिकामी राहतो मस्त. ती तरी रिकामी झास की काम नाहीच का मला घरी. आता जेवारीचं ते हे करायचं. त्या पा अश्विनी कशी पाणी पियाली डायरेक्ट कळशीला तोंड लावूनच. काय वाटते का नाही त्याला? बाकीचे पाणी पिते तर की नाही त्याच्यामध्ये? गिलास विसरला घरीच. गिलास विसरला? मग वंजोळीनं पाणी पियाचं. टाका बरं. पाणी संपलं आहे त्याच्यात. गाईज आलो सध्या घरी. इथं पहा किती एवढंसं उंदराचं पिल्लू आहे. हे बघा, लयच एवढंसं उंदराचं पिल्लू आहे. दिसते? लयच एवढंसं आहे, लयच एवढंसं. हे बघा, त्याला खेदू का जराशी? चाल जराशी, चाल. हे बघा दिसना झालं. गेला हरपला. हनीसिंग म्हातारा झाला. गाईज आम्ही पिक्चर पाहत होतो. आम्हाला टीव्ही मध्ये हनीसिंग दिसला. प्रेम, रास्ता में कुछ खाए खाते सामान है.